नमस्कार मित्रांनो, आर्या अकॅडमी यूट्यूब चॅनलवर सर्वांचे स्वागत आहे. मित्रांनो, आज मध्ये आपण कारागृह विभाग भरती 2024 कारागृह विभाग प्रश्नपत्रिका संच क्रमांक 2 यामध्ये आपण सादर करणार आहोत. तुम्ही जर चॅनलवर नसाल तर चॅनल आणि सबस्क्राईब करायचं आहे. चला तर मग व्हिडिओला स्टार्ट करूया. प्रश्न पहिला, भारुड हा रचना प्रकार कोणी रूढ केलेला आहे? भारुड हा रचना प्रकार कोणी रूढ केलेला आहे? ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे संत एकनाथ यांनी भारुड हा रचना प्रकार रूढ केलेला आहे. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक दुसरा मित्रांनो, सायबर गुन्ह्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी स्वतंत्र विभाग तयार करणारे देशातील पहिले राज्य कोणते आहे? सायबर गुन्ह्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी स्वतंत्र विभाग तयार करणारे देशातील पहिले राज्य कोणते आहे? ऑप्शन क्रमांक 4 म्हणजे महाराष्ट्र. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक तिसरा मित्रांनो, भारताचा सुमारे डॅडॅस भूभाग शेती लागवडीखाली आहे. भारताचा सुमारे भूभाग डॅडॅस क्षेत्राशी लागवडीखाली आहे. ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे 60% विभाग हा लागवड क्षेत्राखाली आहे. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक चौथा मित्रांनो, पानिपत हे ठिकाण कोणत्या राज्यात आहे? पानिपत हे ठिकाण कोणत्या राज्यामध्ये आहे? ऑप्शन क्रमांक 4 म्हणजे हरियाणा. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 5 मित्रांनो, सावळाच रंग तुझा पावसाळी नभापरी यातील अलंकार ओळखा. सावळाच रंग तुझा पावसाळी नभापरी यातील अलंकार ओळखायचा आहे. ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे उपमा अलंकार. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 6 मित्रांनो, परवानगीशिवाय आत येऊ नये यामधील वाक्यप्रचार ओळखा. परवानगीशिवाय आत येऊ नये यामधील वाक्यप्रचार ओळखा. ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे आज्ञार्थी. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 7 मित्रांनो, फुफ्फुसाचे मुख्य कार्य कोणते? फुफ्फुसाचे मुख्य कार्य कोणते? ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे रक्ताचे शुद्धीकरण. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 18 मित्रांनो, महाराष्ट्रात एकूण 5 ज्योतिर्लिंगे आहेत. यापैकी मराठवाड्यात किती आहेत? महाराष्ट्रात एकूण 5 ज्योतिर्लिंगे आहेत. यापैकी मराठवाड्यात किती आहेत? ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे 3 ज्योतिर्लिंगे हे मराठवाड्यात आहेत. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 9 मित्रांनो, वेरूळ येथील कैलास लेणी खालीलपैकी या घराण्याच्या काळात कोरले गेले. वेरूळ येथील कैलास लेणी खालीलपैकी या घराण्याच्या काळात कोरले गेलेले आहे. ऑप्शन क्रमांक 4 म्हणजे राष्ट्रकूट. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 10 मित्रांनो, महाराष्ट्रातील या नदीला दक्षिण गंगा म्हणतात. महाराष्ट्रातील या नदीला दक्षिण गंगा म्हणतात. ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे गोदावरी नदीला दक्षिण गंगा म्हणतात. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 11 मित्रांनो, मी सिनेमा पाहिला याचा पूर्ण भविष्यकाळ करा. मी सिनेमा पाहिला याचा अपूर्ण भविष्यकाळ करा. ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे मी सिनेमा पाहत असेन. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 12 मित्रांनो, मंत्रालय या शब्दाचा प्रचलित विग्रह सांगा. मंत्रालय या शब्दाचा प्रचलित विग्रह करायचा आहे मित्रांनो. ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे मंत्र प्लस आलय. हे काय आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 13 मित्रांनो, लक्षद्वीप बेट डॅडॅश येथे आहे. लक्षद्वीप बेट डॅडॅश या ठिकाणी आहे. ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे अरबी समुद्र. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 14 मित्रांनो, रक्तातील हिमोग्लोबिन मध्ये डॅडॅसा खनिज पदार्थ असतो. रक्तातील हिमोग्लोबिन मध्ये डॅडॅसा खनिज पदार्थ असतो. ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे लोह हा खनिज पदार्थ असतो. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 15 मित्रांनो, यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ कोठे आहे? यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ कोठे आहे? ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे नाशिक या ठिकाणी आहे. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 16 मित्रांनो, जीवरेखा सिंचन प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे? जीवरेखा सिंचन प्रकल्प कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे जालना या ठिकाणी आहे. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 17 मित्रांनो, खानदेशची कवयित्री म्हणून कोणाला ओळखले जाते? खानदेशची कवयित्री म्हणून कोणाला ओळखले जाते? ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे
बहिणाबाई चौधरी यांना खानदेशची कवयित्री म्हणून ओळखले जाते. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 18 मित्रांनो, घाशीराम कोतवाल व सखाराम बायडर या नाटकाचे नाटककार कोण? घाशीराम कोतवाल व सखाराम बायडर या नाटकाचे नाटककार कोण आहेत? ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे विजय तेंडुलकर. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 19 मित्रांनो, काझीरंगा राष्ट्रीय उद्यान कोणत्या राज्यात आहे? काझीरंगा राष्ट्रीय उद्यान कोणत्या राज्यामध्ये आहे? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे आसाम या राज्यामध्ये आहे. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 20 मित्रांनो, वंदे मातरम हे राष्ट्रगीत कोणी लिहिलेले आहे? वंदे मातरम हे राष्ट्रगीत कोणी लिहिलेले आहे? ऑप्शन क्रमांक 4 म्हणजे बंकिमचंद्र चटर्जी. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 21 मित्रांनो, महाराष्ट्रातील प्रमुख हातमाग वस्त्र उद्योग केंद्र कुठे आहे? महाराष्ट्रातील प्रमुख हातमाग वस्त्र उद्योग केंद्र कुठे आहे? ऑप्शन क्रमांक 4 म्हणजे इचलकरंजी या ठिकाणी आहे. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 22 मित्रांनो, नॅशनल डिफेन्स अकॅडमी कुठे आहे? नॅशनल डिफेन्स अकॅडमी कुठे आहे? ऑप्शन क्रमांक 4 म्हणजे पुणे या ठिकाणी आहे. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 23 मित्रांनो, नंदुरबार येथील कोणता विद्यार्थी गोळीबारात हुतात्मा झाला? नंदुरबार येथे कोणता विद्यार्थी गोळीबारात हुतात्मा झालेला आहे? ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे शिरीष कुमार. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 24 मित्रांनो, उरावर धोंडा ठेवणे या वाक्यप्रचाराचा योग्य अर्थ पर्यायातून निवडा. उरावर धोंडा ठेवणे या वाक्यप्रचाराचा योग्य अर्थ पर्यायातून निवडायचा आहे मित्रांनो. ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे अवघड कामं कराव्यास सांगणे. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 25 मित्रांनो, मराठी भाषेत एकूण किती व्यंजने आहेत? मराठी भाषेत एकूण किती व्यंजने आहेत? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे 34 व्यंजने आहेत. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 26 मित्रांनो, दंड नसलेले अक्षर पुढीलपैकी कोणते? दंड नसलेले अक्षर पुढीलपैकी कोणते आहे ते सांगायचे आहे. ऑप्शन क्रमांक 4 म्हणजे र. काय आहे? दंड नसलेले अक्षर र हे आहे. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 27 मित्रांनो, पुढील पुल्लिंगी नामाचे वचन न बदलणारे नाम कोणते आहे? पुढील पुल्लिंगी नामाचे वचन न बदलणारे नाम कोणते आहे? ऑप्शन क्रमांक 4 म्हणजे हाती. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 28 मित्रांनो, संपूर्ण सेंद्रिय शेती करणारे भारतातील पहिले राज्य कोणते आहे? संपूर्ण सेंद्रिय शेती करणारे भारतातील पहिले राज्य कोणते आहे ते तुम्हाला सांगायचं आहे. ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे सिक्कीम. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 29 मित्रांनो, औद्योगिक शब्दाची विभक्ती ओळखा. पावसात भिजू नका. पावसात भिजू नका. ऑप्शन क्रमांक 4 म्हणजे सप्तमी. हे काय योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 30 मित्रांनो, गोबर गॅसचा प्रमुख घटक कोणता आहे? गोबर गॅसचा प्रमुख घटक कोणता आहे? ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे मिथेन. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 31 मित्रांनो, गोळी सुटल्यानंतर बंदुकीमध्ये कोणती ऊर्जा असते? गोळी सुटल्यानंतर बंदुकीमध्ये कोणती ऊर्जा असते? ऑप्शन क्रमांक 4 म्हणजे गतिज ऊर्जा असते. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 32 मित्रांनो, महाराष्ट्रात वसंतराव नाईक यांचा जन्मदिन हा कृषी दिन म्हणून कोणता दिवस साजरा करतात? महाराष्ट्रात वसंतराव नाईक यांचा जन्मदिन हा कृषी दिन म्हणून कोणता दिवस साजरा करतात? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे 1 जुलै. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 33 मित्रांनो, लाल सिंधी ही कशाची जात आहे? लाल सिंधी ही कशाची जात आहे? ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे गायची जात आहे. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 34 मित्रांनो, खालीलपैकी राष्ट्रीय मतदार दिवस कोणता आहे? खालीलपैकी राष्ट्रीय मतदार दिवस कोणता आहे? ऑप्शन क्रमांक 4 म्हणजे 25 जानेवारी. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 35 मित्रांनो, भीमा कोरेगाव दंगल चौकशी प्रकरणी महाराष्ट्राने कोणाच्या अध्यक्षतेखाली न्यायिक आयोग स्थापन केला होता? भीमा कोरेगाव दंगल चौकशी प्रकरणी महाराष्ट्राने कोणाच्या अध्यक्षतेखाली न्यायिक आयोग स्थापन केला होता? ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे न्यायाधीश जे नारायण पटेल. हे आपलं योग्य आन्सर होईल.
प्रश्न क्रमांक 36 मित्रांनो, भारतातील पहिले कोर्ट कुठे स्थापन करण्यात आले आहे? भारतातील पहिले कोर्ट कुठे स्थापन करण्यात आलेले आहे? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे कोलकाता या ठिकाणी. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 37 मित्रांनो, भारताची मानवनिर्मित सरहद कोणत्या देशाच्या वरील आहे? भारताची मानवनिर्मित सरहद कोणत्या देशाच्या वरील आहे? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे पाकिस्तान व बांगलादेश. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 38 मित्रांनो, हैदराबाद हे शहर कोणत्या नदीवर वसलेले आहे? हैदराबाद हे शहर कोणत्या नदीवर वसलेले आहे? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे मुशी. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 39 मित्रांनो, महाराष्ट्राच्या ईशान्येस कोणत्या डोंगररांगा आहेत? महाराष्ट्राच्या ईशान्येस कोणत्या डोंगररांगा आहेत? ऑप्शन क्रमांक 4 म्हणजे दरे कसा टेकड्या. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 40 मित्रांनो, महाराष्ट्रात 1 मे 1960 रोजी किती जिल्हे होते? महाराष्ट्रात 1 मे 1960 रोजी किती जिल्हे होते? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे 26 जिल्हे होते. हे आपलं योग्य आन्सर होईल. असे होते मित्रांनो 40 प्रश्न अत्यंत महत्त्वाचे, वारंवार परीक्षेला विचारले जाणारे. तुम्हाला जर व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. भेटत पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.